राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी केवळ सर्व धर्म समभावाचा विचार मांडला नाही तर सर्व धर्म समन्वयाचा विचार केला। त्यांनी जपानच्या धर्म परिषदेत विश्व धर्माची आवश्यकता प्रतिपादली। भारत बहुसांस्कृतिक राष्ट्र आहे, येथे विविध धर्म आहेत, ते गुण्यागोविंदाने नांदून राष्ट्रीय एकात्मता निर्माण होण्यासाठी ईद मिलन सारखे समारंभ आवश्यक आहेत। मानवता हाच खरा धर्म असून संविधान हाच खरा धर्मग्रंथ आहे, अशा आशाचे प्रतिपादन डॉ. सतीश तराळ यांनी केले। गुरुदेव सेवाश्रम राधानगर येथे गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, संविधान जागर अभियान, काझी तंजीम तसेच जमाते इस्लामी हिंद अमरावती या संस्थांच्या वतीने रविवार दिनांक 22 मार्च 2026 रोजी ईद मिलन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। गाडगेनगर परिसर स्थित गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट येथील सभागृहात आयोजित या समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. सतीश तराळ बोलत होते। सर्वप्रथम अतिथी मान्यवरांचे हस्ते वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस वंदन, पूजन, नमन व माल्यार्पण करण्यात आले। या ईद मिलन सोहळ्याचे उद्घाटन गाडगेनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांनी केले। त्यांनी समाजात बंधुभाव निर्माण करण्यासाठी अशा कार्यक्रमांची अत्यंत आवश्यकता आहे। पुढच्या वर्षी असा कार्यक्रम आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आयोजित करू, अशा आशाचे उद्गार काढले व आयोजकांचे अभिनंदन केले। या प्रसंगी अनिला काझी, मिर्झा गफ्फार बेग, रफिक अहमद, लुक अहमद, राजीव बसवनाथे, डॉ. दिलीप काळे यांची भाषणे झाली। सर्व वक्त्यांनी यावेळी सर्वधर्म समभाव, धर्मनिरपेक्षता व विविधतेतून एकता जोपासली जावी, सामाजिक संवाद विकसित व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली। विविध धर्मियांचे सण विविध धर्मियांनी साजरे करून भारतीय संस्कृती संवर्धित करावी, असा विचार अतिथींनी मांडला। याप्रसंगी सुप्रसिद्ध कवयित्री नीलिमा भोजने यांनी अप्रतिम अशा काव्यपंक्ती सादर करीत सर्व उपस्थितांना मंत्रमुग्ध केल्याचे चित्र यावेळी दिसून आले। कार्यक्रमाचे संचालन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रफुल्ल मंदा श्रीधर यांनी केले। याप्रसंगी गुरुदेव सेवाश्रम ट्रस्टचे विश्वस्त शंकरराव वसू, बाळासाहेब महल्ले, रामदासजी सदार, श्रीमती नीलिमा भोजने, ज्योती राठोड, मनीष पाटील, सुभाष गौरखेडे, नरेंद्र धर्माळे, डॉ. विजय कळंबे, राजीव बसवनाथे, नजमा काजी यांच्यासह मोठ्या संख्येने सर्वधर्मीय बांधव व महिला भगिनी प्रामुख्याने उपस्थित होते। धर्म वेगळे असले तरी माणुसकी एकच असते, असा संदेश देत यावेळी सर्व उपस्थितांनी हम सब एक हैच्या घोषणा दिल्यात। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल मंदा श्रीधर कुकडे यांनी तर प्रास्ताविक विजय डवरे यांनी केले। कार्यक्रमाअंती सर्व उपस्थितांचे रवींद्र फुले यांनी आभार मानले। आओ कोई भी धर्मी, आओ कोई भी पंथी। आता आमची 7 वाजता सामुदायिक प्रार्थना तयार होते, सुरू होते। नियमित इथे 7 वाजता प्रार्थना होते, 5 वाजता ध्यान होते। परंतु राष्ट्रसंतांना या प्रार्थनेत सगळ्या धर्माचे लोक अपेक्षित आहेत। दुर्दैवाने अजून आम्ही राष्ट्रसंतांचा विचार लोकांपर्यंत नेऊ शकलेलो नाही। आमच्या प्रार्थनेत जे लोक येतात ते बहुतेक सगळे हिंदू धर्माचेच असतात। राष्ट्रसंतांना तिथे मुसलमान धर्माचेही लोक पाहिजेत, शीख धर्माचेही लोक पाहिजेत, इतर काही धर्म असतील तर त्या धर्माचे लोक सुद्धा राष्ट्रसंतांना पाहिजेत। पण राष्ट्रसंतांचे जे प्रचारक आहेत तेच राष्ट्रसंतांचा विचार समजून घेण्यात कमी पडलेले आहेत। राष्ट्रसंतांच्या प्रचारकांनाच अजून पूर्णपणे राष्ट्रसंतांचा विचार पटलेला नाही, आणि पटलेला असेल तर आचरणात आणण्याचं सामर्थ्य त्यांच्याजवळ नाही। ते तोंडाने म्हणतात की आओ कोई भी धर्मी, आओ कोई भी पंथी, सबके लिए खुला है दरबार ये हमारा, असं राष्ट्रसंतांचे लोक प्रचारकही म्हणतात। पण प्रत्यक्ष जेव्हा कृती करायची वेळ येते तेव्हा ते कमी पडतात, आणि म्हणून राष्ट्रसंतांना सुद्धा अधिक चांगले शिकलेले, चांगल्या पद्धतीने इंग्रजी प्रतिपादन करू शकणारे असे प्रचारक मिळतील तेव्हा राष्ट्रसंतांचा विचार अधिक जगपर्यंत जाईल। आज हा कार्यक्रम आपण या ठिकाणी जो आयोजित केला तो राष्ट्रसंतांच्या विचाराप्रमाणेच केला। राष्ट्रसंतांना सगळ्या धर्मामध्ये ऐक्यभाव निर्माण व्हायला पाहिजे। मी सुरुवातीला देशांची नावं याच्यासाठी सांगितली होती की हे 225 देश आहेत, पण यातले बहुतेक देश हे एका धर्माचे देश आहेत। काही देश इस्लामचे आहेत, काही ख्रिश्चन धर्माचे आहेत। आपण आपला देश समजून घेतला पाहिजे। आपला देश कोणत्याही एका धर्माचा नाही,
आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या धर्माचे लोक आहेत. यालाच आपण म्हणत असतो की आपला देश बहुसांस्कृतिक आहे. इथे अनेक धर्म आहेत, इथे अनेक भाषा आहेत. जगामध्ये 6000 भाषा आहेत. नुसतं मराठीच्या 150 बोली असं म्हटलं जातं. 56 बोली आहेत अभिजात मराठीच्या, असं या अहवालात सांगण्यात आलेलं आहे. अनेक भाषा, अनेक जाती, अनेक धर्म असा आपला हा बहुसांस्कृतिक देश आहे. तुझसे पूछा, अगर तेरे पास वक्त है तो तुझसे एक सवाल है. एक वक्त ने वक्त से पूछा, अगर तेरे पास वक्त है तो तुझसे एक सवाल है. वक्त बोला मैं जवाब जरूर देता. वक्त बोला मैं जवाब जरूर देता, मगर इस वक्त वक्त नहीं है. मगर इस वक्त वक्त नहीं है. मुझे वक्त पर कहीं पहुंचना है. मुझे वक्त पर कहीं पहुंचना है. वक्त वक्त की बात है भाई. वक्त वक्त की बात है भाई. कल तेरे पास था, मेरे पास नहीं. कल तेरे पास था, मेरे पास नहीं. आज मेरे पास है, तेरे पास नहीं. ठीक है, ठीक है, मिलते रहना वक्त वक्त पर. ठीक है, मिलते रहना वक्त वक्त पर. वक्त पर वक्त गुजरता रहा. वक्त पर वक्त गुजरता रहा, मगर ना वो मिला ना उसे ढूंढने का वक्त मिला.